सुधागड तालुका धनगर समाजाच्या समाज मंदिराचा भूमिपूजन सोहळा माजी खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या शुभ हस्ते व भाजपा नेते प्रकाश देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख आदींसह सुधागड तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सुधागड तालुका धनगर समाज यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला। या भूमिपूजन प्रसंगी भाजपा नेते प्रकाश देसाई यांनी सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं धनगर समाज भवनासाठी तब्बल 2,51,000 रुपयांचे मोलाचे सहकार्य केले। तसेच या समाज भवनासाठी माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी धनगर समाज भवनासाठी तब्बल 10 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला असून भविष्यात समाज भवनासाठी आवश्यक असलेला आणखी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पाटील व देसाई यांनी दिले। ही जागा धनगर समाजाला मिळावी यासाठी ज्यांनी अथक मेहनत घेतली असे विठ्ठल हिराजी बावधाने यांचा यावेळी धैर्यशील पाटील यांच्या हस्ते समाजासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष आलाप मेहता, सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत थोंबरे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत वारगुडे, पाली पंचायत समिती सभापती जागृती मानकर, नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, माजी उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, पंचायत समिती सदस्य गोविंद लेंडी, माजी तालुका अध्यक्ष दादा घोसारकर, महिला मोर्चा अध्यक्षा प्रणाली शेठ, संदेश लोंढे, राजेंद्र केळकर, शिरीष सकपाळ, निखिल शहा, धनगर समाजाचे अध्यक्ष पांडुरंग आखाडे आदींसह धनगर समाज बांधव व महिला तसेच सुधागड तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। धनगर समाजाच्या समाज मंदिराचं भूमिपूजन सोहळा आदरणीय लोकनेते माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आज संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी, मान्यवर पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमचे महापौर, उपमहापौर, महानगरपालिका होईल, त्याच्यानंतर माझे सर्व धनगर समाजाचे आमचे बांधव, आमचे शशीदादा आणि सर्व मान्यवर मंडळी, अतिशय चांगला असा हा आज दुग्ध शर्करा योग घेऊन आला। दादांच्या माध्यमातून सर्व तजवीज करून तब्बल 11 गुंठ्याची जागा पालीमध्ये मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती आपण मिळवली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। दादांच्या माध्यमातून 10 लाखाचा निधी ऑलरेडी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तो चुकून असला तरी दादा, आम्ही ताकदीची मंडळी आहोत, दादा ताकदीने सगळं करतील। भविष्यामध्ये सुसज्ज असं सभामंडप झाल्यानंतर, समाज मंदिर झाल्यानंतर, अहिल्याबाईंचं स्मारक झाल्यानंतर चांगला एक मोठा सोहळा आम्हाला तुमच्याकडनं अभिप्रेत आहे, गोड जेवण अभिप्रेत आहे, त्याची पण देखील तुम्ही पुढे भविष्यामध्ये व्यवस्था करा। आणि दादांनी सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पार्टीतर्फे, आम्ही मंडळी देखील गेल्या वर्षी दादांच्या हस्ते आगरी समाजाला 5 लाखाचं आम्ही योगदान दिलं। तुम्हालाही सुरुवातीला आम्ही माझ्यातर्फे मंडळापेक्षा माझ्या पक्षातर्फे 2,51,000 रुपये याचा इथे जाहीर करतो, देण्याची व्यवस्था आपण करू आणि असंच पायरीने सगळं वाढत जाईल आणि एक चांगलं सुसज्ज असं समाज मंदिर उभं राहील याची अशा शुभेच्छा तुम्हाला देतो आणि थांबतो। खरं तर आज आपण धनगर समाजाच्या समाज भवनाच्या भूमिपूजनाकरता आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत। समाज म्हटल्यानंतर एकत्रित राहणं याच्याकरता समाजाची निर्मिती झाली, पण समाजाच्या बैठकांचं स्वरूप दरवेळी वेगवेगळ्या सामाजिक क्रांतीनंतर, बदलानंतर वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेलं आणि मग घोंगडीवरती बसून न्याय करणारी आपण सर्व मंडळी, घोंगडीवरती म्हणजे आपुलकीनं घोंगडीवरती, घोंगडी हा आपला बेस, ज्याची घोंगडी सुटली तो गेला, तर सर्व आपण मंडळी जी जमिनीवरती घोंगडी टाकून न्याय करणारी मंडळी, हळूहळू शिक्षण आली, प्रगती आली, प्रगतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाची क्रांती आली आणि त्याच्यामधून समाजाच्या गरजा बदलल्या आणि म्हणून पालीमध्ये एक सुसज्ज असं आपला समाज भवन असावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आली। तुमच्या अध्यक्षांनी आम्हाला हळदीला नेलं होतं, जेवण बिवण जरा मजबूत दिलं आणि त्याच्यानंतर जी आपुलकी वाढली त्यातून
त्यांनी सांगितलं बावधने मामा की आम्ही अशी जागा घेतलेली आहे, पण तुम्ही सुरुवात करा. आणि मग विठ्ठल अण्णा त्यावेळी होता, विठ्ठल अण्णा आला नाही का, हां मानकर अण्णा त्यावेळी होते. आणि त्यावेळी असं ठरलं आपलं की आपण समाजाच्या भवनाकरता काहीतरी सुरुवात आपण या ठिकाणी करावी. माझं भाग्य असं आहे की या सुधागड तालुक्यामध्ये जेवढी समाज भवनं झाली त्याच्यामध्ये प्रत्येकानेच आपापली ताकद दिली, पण सुरुवातीची काय म्हणतात त्याला मातीची पहिली मुहूर्तमेढ करण्याचा मान मला त्या ठिकाणी मिळाला. मराठा समाजामध्ये पहिले 10 लाख रुपये खर्च करून आपण सुरुवात केली. आगरी समाजाची सुद्धा बापूजी देवस्थानाच्या ह्याच्यात हे त्या पद्धतीने आपण सुरुवात केली. त्यानंतर आदिवासी समाजाची सुद्धा आपण सुरुवात केली आणि आज धनगर समाजाची सुद्धा आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. मला या गोष्टीची कल्पना आहे की धनगर समाज हा अत्यंत कष्टाळू, काम करणारा, प्रामाणिक आणि हुशार असा हा असलेला समाज आहे. आणि या समाजामध्ये आपल्याला सर्व मंडळींना सरपंच या ठिकाणी पुढे जात असताना आपल्याला प्रगतीच्या अनेक वाटा या ठिकाणी चोखाळायच्या आहेत. पूर्वी घोंगड्यावरती बसून ज्या पद्धतीनं आपण बैठक करायचो, न्याय करायचो, त्याचं आता स्वरूप बदलल्या कारणानं ते बदलणारं स्वरूप या समाज भवनामध्ये सुद्धा या ठिकाणी दिसायला पाहिजे. जसे बावधने मामांनी ते मंत्रालयात होते म्हणून आपल्या समाजाचं काम होण्याकरता मदत झाली, अशी अनेक मंडळी मंत्रालयापर्यंत जावीत, विधानसभेपर्यंत जावीत, विधान भवनापर्यंत जावीत, वेगवेगळ्या कार्यालयापर्यंत जावीत. याच्याकरता या समाज भवनाचा उपयोग शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा व्हावा, अशा पद्धतीत सुद्धा एक अंग या ठिकाणी विकसित करण्याचा प्रयत्न करा. मला तुम्ही सांगितलं की अहिल्याबाईंचा म्हणजे देवी अहिल्याबाईंचा पुतळा आपण या ठिकाणी उभारायचा आहे. खूप चांगली गोष्ट ही या ठिकाणी आहे, कारण छत्रपती शिवाजी राजांचं मराठा साम्राज्य हे ऐन अडचणीच्या वेळी कुणी त्याला जोर लावला आणि खांद्याने धक्का देऊन या साम्राज्याला अटकेपार नेलं, तर त्या घराण्याचं नाव होळकर हे या ठिकाणी होतं. होळकरांनी ज्या पद्धतीनं मराठेशाहीला म्हणजे पानिपत हरल्यानंतर हे संपले, हे खपले, हे आता काय मराठे काय उठत नाहीत, महाराष्ट्रातली मंडळी काय उठत नाहीत, अशाच वेळी मल्हारबाईंनी मात्र वेगळा धडाका त्या ठिकाणी लावत 10 वर्षात अटकेपर्यंत मल्हारबा म्हणजे आपण जे बोलतो भीमथडीच्या तट्टात नाही, म्हणजे भीमेच्या नदीच्या आसपासचं पाणी पिणाऱ्या घोड्यांना यमुनेचं पाणी, आता यमुना तर इथं झाली, पण अटकेपार पाणी पाजण्याचं काम ज्या घराण्यानं केलं त्याच घराण्यातल्या अहिल्यादेवींनी महिलांकरता आणि संपूर्ण समाजाकरता, केवळ धनगर समाजाकरता नव्हे, वेगळी वाट, सामाजिक क्रांतीची एक वेगळी वाट त्या ठिकाणी घालून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष गेल्या तुम्ही 2-3 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा जर सगळा आलेख जर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर राजमाता अहिल्यादेवींना या ठिकाणी अधिकाधिक त्यांचा आदर्श लोकांच्या डोळ्यासमोर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. सासऱ्याच्या पावलावर पाऊल टाकत आपलं सौभाग्य हरवल्यानंतर आपल्या मुलाकडून सुद्धा फार मोठ्या अडचणींना सामोरं जात असताना त्या बाईंनी जे त्या समाजाकरता जे काम केलं, समाजाकरता म्हणजे एक केवळ जात नव्हे सगळ्यांकरता काम केलं, त्यांनी साम्राज्याला आणि मराठेशाहीला सुद्धा या ठिकाणी खूप चांगले दिवस या ठिकाणी दिले. तो उत्तुंग वारसा घेऊन पुढे जाणारी आपण मंडळी आहोत. आपण नुसती डोंगरावरती नाचण्या राब करणारी माणसं नाही आहोत, आपण जगाला दिशा दाखवणारी मंडळी आहोत. ते दिशा दाखवण्याचं काम या समाज मंदिराच्या माध्यमातून अधिक गतीनं व्हावं अशा पद्धतीच्या अपेक्षा मी या ठिकाणी पूर्ण करेन. आत्ताच्या दिलेल्या 10 लाखामध्ये अजून तुम्ही सगळी मंडळी पशापशाने टाकालच. भाऊंनी सुद्धा या ठिकाणी भाऊंनी पसारा टाकला, भाऊंनी अख्खा खांदावरती काय अख्खी मोठी तपेली आणली आणि त्यांनी ती केलेली आहे. या पद्धतीनं पुढे जाऊ आणि समाजाचं काम आपण या ठिकाणी शेवटापर्यंत व्यवस्थित यशस्वीरित्या पोहोचू एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला सर्व मंडळींना शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार.